त्याचबरोबर आजच्या या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय श्री कदम साहेब प्रदेश अध्यक्ष बीबी पाटील साहेब खासदार तेलंगणा राज्य यांचे स्वागत दिनकर बापू यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री BRS पक्ष जीवन चारे साहेब यांचे स्वागत पवार साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। पवार साहेब त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले सन्माननीय माणिक कदम साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य BRS पक्ष यांचे स्वागत दादा यांनी करावं असं मी विनंती करतो। या लवकर त्याचबरोबर राम कदम साहेब यांचे स्वागत रोशन शाह यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। राम कदम साहेब त्याचबरोबर माननीय श्री अभयदादा चिकटगावकर साहेब यांचे स्वागत बनकर पाटील यांनी करावं असं मी विनंती करतो। कृपा आपण लवकर स्टेजवर यायचं आहे। अंकित यादव साहेब यांचे स्वागत पाटील सर यांनी करावं अशी मी विनंती करतो। जंगले साहेब यांना विनंती करतो की आपण यावं। जंगले साहेब सन्माननीय आमदार यांचे या प्रसंगी आगमन झालेले सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। सन्माननीय हर्षवर्धन दादा जाधव यांचे या प्रसंगी आगमन झालेले आहे। मी दादांना अशी विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यावं। शिवांक यादव साहेब यांचे स्वागत सर। अभिवादन करावे। सर्वांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण कृपया छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की। या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुष्प अर्पण करून या प्रसंगी अभिवादन करण्यात येत आहे। सन्माननीय हर्षवर्धन दादा जाधव, बीबी पाटील साहेब, जीवन रेड्डी साहेब, माणिक कदम साहेब, जीवनचारी साहेब, अभयदादा चिकटगावकर, राम कदम साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे या ठिकाणी अभिवादन केलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे।
या ठिकाणी या प्रसंगी आजच्या या भारत राष्ट्र समितीच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले सन्माननीय अभयदादा चिकटगावकर सर यांना मी अशी विनंती करतो की आपण या प्रसंगी उपस्थित सर्व जनसमुदाय यांना मार्गदर्शन करावे. आजच्या या बजाजनगर येथील भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्ता बैठकीत होत असलेले सर्व माझे भारत राष्ट्र समिती पक्षाचे मित्र, सहकारी आणि पक्षाचे सर्व प्रेमी, आज ह्या बैठकीत उपस्थित आपल्याला लाभलेले तेलंगणा येथील आंबूरचे आमदार माननीय जीवन रेड्डी, मंचावर उपस्थित असलेले तेलंगणा येथील खासदार माननीय श्री बी पाटील साहेब, उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री श्री वेणुगोपालाचार्य, श्री माणिकराव कदम, माझे परमप्रिय मित्र तसेच युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार हर्षवर्धन दादा, उपस्थित असलेले मंचावरील सर्व आणि माझे युवक मित्र, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की एवढा चांगला प्रतिसाद बजाजनगर सारख्या ह्या एका शहरी भागातून भारत राष्ट्र समितीच्या पक्षाला. माझ्यानंतर बरेच वक्ते मी माझं भाषण लवकर आटपणार आहे, पण एक दोन मुद्द्याचा खुलासा मी इथे करू इच्छितो. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राजकारणावर जर कटाक्ष टाकला तर आपल्याला बघायला मिळेल की अत्यंत गलिच्छ परिस्थितीचं एक सत्तेच्या हव्यासासाठी चाललेलं राजकारण आज आपल्याला महाराष्ट्रात दिसायला. कुठलाही पक्ष कुठल्याही पक्षासोबत युती करून सत्तेत येण्यासाठी काही करायला असतं आहे. आणि हे सगळं होत असताना सामान्य जनता, ज्यात शेतकरी आहे, कामगार आहे, छोटे व्यापारी आहे, यांच्यासाठी आज कोणी काही करायला तयार नाही. आज जर आपण तेलंगणा मॉडेलकडे लक्ष टाकलं तर ह्या सर्व वंचित समाजाकडे माननीय केसीआर मुख्यमंत्री साहेब तेलंगणा यांनी उत्तम प्रकारे लक्ष देऊन त्यांना गरिबीतून बाहेर काढायचं काम या ठिकाणी केलं. आज तेलंगणासारख्या राज्यात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज उपलब्ध आहे. एवढा जर छोटा राज्य आहे ते करू शकतो तर महाराष्ट्रासारखा एकदा मोठा श्रीमंत राज्य का करू शकतो? अनेक योजना आहेत, परंतु या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचतील. सर्वात मुख्याची बाब म्हणजे येणाऱ्या 24 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे आमखास मैदानावर एक विराट सभा या ठिकाणी केसीआर साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे. माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे की हजारोंच्या संख्येने आज आपण तिथे जर उपस्थित राहिला तर आपल्याला ह्या महाराष्ट्राला दाखवून देता येईल की जसा तेलंगणाचा विकास झाला, जसा तेलंगणामध्ये बदलाव झाला, तोच विकास आणि तोच बदल आपल्याला महाराष्ट्रामध्ये दाखवता येईल. परत एकदा मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि आपण 24 तारखेला त्या सभेला हजर व्हाल अशी अपेक्षा, अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपण अतिशय मोलाचं असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये या पक्षाच्या माध्यमातून बदल या ठिकाणी आपण घडवणार आहोत, यात कुठलीही शंका नाही. यानंतर माननीय सन्माननीय माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांना मी अशी विनंती करतो की आपण समोर उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित करावे.
छत्रपती शिवप्रभूंना त्रिवार मानाचा मुजरा करून उपस्थित असलेले सन्मान्य तेलंगणाचे आमदार जीवन रेड्डी साहेब, आदरणीय खासदार महोदय बी पाटील साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री श्री डॉक्टर चारी साहेब, सर्वच सन्मान्य व्यक्ती, आदरणीय प्रदेश अध्यक्ष माणिकरावजी आणि उपस्थित असलेले सर्वच माझे सहकारी, माझे मित्रमंडळी आणि माझ्या माता भगिनी, आज ही छोटेखानी जरी आपल्याला सभा दिसत असली ना, मी तुम्हाला 200% लिहून देतो की ही सभा येणाऱ्या 24च्या सभेच्या पेक्षा 24च्या निवडणुकीची एक नांदी असणार आहे. आज मी काल पोरं आली होती माझ्याकडे, आम्ही कालच ठरलं, हम डिसाइड किए इधर कार्यक्रम लेने का, तो ये मेरे माय बाप यहाँ पे आ गए, मेरे दोस्त यहाँ पे आ गए. मी चर्चा करत असताना एक चर्चा फार बेसिक केलेली आहे. बेसिक चर्चा काय आहे? एखादा राजकीय कार्यक्रम असला की 4 आपले मित्र म्हणतात, चला रे आपण जरा 2 मिनिटं बसून येऊ. तिकडे राजकीय पुढाऱ्यांची भाषणं होतात, हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, असं झालं तसं झालं, भानगडी झाल्या, आणि आपण ती सभा एकदम झालं करे ओके ओके चला घरी जय जय महाराष्ट्र. बॉस, ही सभा अशी नाहीये, ही मीटिंग अशी नाहीये. मी जे काही सांगेल ना, तुमच्या पाया पडून सांगतो, प्लीज लक्ष देऊन ऐका. तुमच्या पाया पडून सांगतोय, तुम्ही आलाय मनापासून ऋणी आहे मी तुमचा. मात्र राजकीय पक्षाची सभेच्या दृष्टिकोनातले विचार थोडेसे बाजूला ठेवा आणि मी काय म्हणतो ते नीट ऐका. पहिली गोष्ट अशी आहे की लोकसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी भरभरून मला प्रेम दिलं. याचं कारण काय होतं? काय होतं कारण याचं? सांग रे इथे काय करावे, माहिती द्या त्याला. हे घे बेटा, बोल चल, बोल. लोकसभेच्या निवडणुकीत का मतदान केलं हर्षवर्धन जाधवला? छेड होते माईक लवकर. या ठिकाणी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छितो की संपूर्ण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आपला जो जिल्हा आहे हा अगदी त्रस्त झालेला होता. विकास कामे नव्हती, रस्ते नव्हते, सर्व कामगार MIDC पूर्ण त्रस्त झालेले होते या सर्व राजकारणी लोकांना. पण मागील लोकसभेमध्ये एक सर्व संभाजीनगर जिल्ह्याला एक आशेचा किरण दिसला की एक जसं तेलंगणा मॉडेल आपल्या सर्वांसमोर आज येत आहे, तसं एक कन्नडचं मॉडेल पूर्ण छत्रपती संभाजीनगर समोर दादांनी आणलं आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाने कानाकोपऱ्यात दादांच्या सभा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक सभा, गल्ली असेल तर पूर्ण गल्ली भरायची, टेरेस भरायचे. गंगापूर, वैजापूर सर्व तालुक्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा, रेकॉर्ड ब्रेक रॅल्या त्या काळात झाल्या. पण एक पक्षाची कमतरता असल्यामुळे जवळपास 3 लाख मतदान आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त दादांचा एक वैयक्तिक चेहरा बघून दिलेला आहे, विकास बघून दिलेला आहे, हे मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो. त्यामुळे येत्या काळात देखील हा पूर्ण समाज, ही पूर्ण लोक, कष्टकरी कामगार, पूर्ण MIDC कामगार, सर्व जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी दादांच्या पाठीमागे 100% उपस्थित, 100% त्यांच्या पाठीमागे असतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. तेच आमचे रोल मॉडेल आहेत. या संभाजीनगर जिल्ह्याला जर बदलायचं असेल तर तेलंगणाची साथ घेऊन दादाच आपल्या सर्वांचे पुढारी असतील, या ठिकाणी मी ग्वाही देते. थँक्यू. मूळ मुद्दा असा आहे, थँक्यू. आपण बेसिकली चेंज साठी वोट केलं होतं. वी वॉन्टेड चेंज. आपल्याला चेंज पाहिजे होता. कारण ज्या सगळ्या राजकीय पक्षांनी इकडे राज्य केलं होतं त्यांनी आपल्या हातामध्ये भोपळाही दिलेला नव्हता. वैतागून काहीतरी पर्याय मिळतो का आणि आपण कुठेतरी केंद्रात जाऊन काहीतरी परिणामकारक काही गोष्टी करतो का म्हणून आपण लोकसभा लढलो. आणि लोकांनी भरभरून प्रेम दिलं. कारण लोकांचं म्हणणं असं होतं की हा हर्षवर्धन काहीतरी तिकडे करू शकतो. आणि का करू शकतो बाबा? तर दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीमुळे नाही, तर मराठा समाजाला जर तो आरक्षणासाठी आमदारकी सोडू शकतो तर झाला काय पण करू शकतो.
ते एक कॅरेक्टर एसेन्स आलं होतं की एखाद्या विषयासाठी एखादा माणूस पदाचा त्याग कसा करू शकतो. विषय घेऊन पदावरती जाणारे आहेत पण विषयासाठी पद सोडणारा माणूस नव्हता म्हणून मला डोक्यावरती घेतलं. खरं ना. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला एकच नीट गोष्ट सांगतोय. ती लोकसभा गेली ठीक आहे. पाणीपतामध्ये मराठे हरले होते. आता मरोज तर तेच म्हणायचं का आम्ही हरलो होतो. मग तो मार्ग काय आहे. आता हितेश बोलला की बाबा दादाला पक्ष नव्हता. दादाला आता पक्ष मिळाला. दादाचं ओके होणार म्हणजे आमचं सगळ्यांचं ओके होणार. मुद्दा एका प्रमाणात ठीक है. इट्स ओके कि भाई ये एमपी बन जाएगा जो भी होगा. मामला वो नहीं है. जो पोजीशन इस जिले की पिछले लोकसभा में इलेक्शन में थी समझो म्हणतोय हिंदी वो पोजीशन आज देश की है. देश में लोग बोल रहे हैं कि भाई बस हो गया. लेकिन चेंज कौन लाएगा भाई. कौन चेंज लाएगा. किसमें दम है. तो हर्षवर्धन यादव ठीक है यार वो तो गली का नेता है लेकिन देश को कौन चलाएगा ये क्वेश्चन है. क्वेश्चन मार्क है. तो ये देश को चलाने के लिए और इस देश में जिन्होंने तमाशे करके रखे हुए हैं उनको ठोकने के लिए केसीआर साहब आ गया है. आता केसीआर साहब आम्ही म्हणतोय आमच्या पक्षाचे ते नेते आहेत म्हणून म्हणतोय. असं आहे का. नो. मग काय. ज्या माणसाने त्याच्या राज्यामध्ये एक तर त्याचं राज्यच नव्हतं. त्याचं आंध्र प्रदेशमध्ये राज्य होतं. मराठवाड्यात जसं काही देत नाहीत ना पश्चिम महाराष्ट्रवाले अनेकदा तसं त्या तेलंगणाचं करून ठेवलं होतं. वैतागून ते म्हटलं भाऊ आम्ही काही तुमच्याबरोबर राहत नाही. आम्हाला वेगळं राज्य पाहिजे. वेगळं राज्य काढलं. जेव्हा वेगळं राज्य काढलं तेव्हा फुटाले नव्हते. शेतकरी आत्महत्या लफडी भानगडी सगळ्या गोष्टी पांगापांग. आणि मग तिकडे विचार केला की चला आता असं झालं आता करायचं कसं. तिकडे केसीआरांचे नेतृत्व गुण सिद्ध व्हायला सुरू झाले. राज्य घेतलं. काहीच त्या राज्यामध्ये नसताना आता इतका मोठा संघर्ष कसा करायचा तर तिकडे अख्खं राज्य. तुम्ही हे जे मी म्हणतोय ना बोलवच्चन म्हणून घेऊन तुम्हाला माहिती मी बोलवच्चन देत नाही. वाटतं का तुम्हाला मी कधी बोलवच्चन दिलं म्हणून. नाही. जे आहे ते बोलतो. नाही येतं जय हरी. तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी. साधा विषय की एखाद्या राज्यामध्ये एकही एकर जमीन ओलिताखाली नसताना ती ओलिताखाली आणायची कशी. आपल्याकडे बजाजनगरमध्ये प्यायला पाणी नाहीये बऱ्याचदा. इकडे अख्खं राज्य पाण्याखाली घातलंय. कसं काय घातलंय. एक छोटीशी नदी एका कोपऱ्यामध्ये सापडली. तिकडे धरण बांधलं आणि त्या धरणातून पाणी उपसा सिंचन योजनेतर्फे बागायतीसाठी वापरलं. डोकंच काम करत नाही. घरामध्ये खालनं मोटरवरनं वरती टाकीत पाणी चढता नाकात दम येतं आपलं. खरं का खोटं. टाकीत पाणी चढलं नाही. टाकीत पाणी चढलं नाही. याने अख्ख्या राज्यात पाणी आणलं. पाणी चढवून. आता नुसतंच ते काही शेतीसाठीचं पाणी नाही प्यायच्यासाठी सुद्धा पाणी. आणि अख्खं राज्य हे ओलिताखाली त्या माणसाने आणलं. एवढंच नाही तर त्याच्यानंतर तिथल्या सबंध शेतकऱ्यांना त्याच धरणावरती हायड्रो प्रोजेक्ट बनवून ती वीज दुसऱ्याला विकली आणि आपल्या राज्याला फुकट वीज करून घेतली. अख्ख्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना 24 तास फुकट वीज आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असतानाचा परिणाम असा झाला की राज्य ओलिताखाली आलं. राज्याचे शेतकरी सदन झाले आणि राज्याचे शेतकरी सदन झाल्याच्या नंतर त्यांनी इतर लोकांना सदन केलं. कसं तुम्हाला माहितीये. एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये 100 जर का आपण लोक धरली तर जवळपास 50% लोक शेतकरी असतात. जिथे आपण कृषी प्रधान राज्य म्हणतो देश म्हणतो. पण या कृषी प्रधान देशामध्ये जर 50% लोकांचं इन्कम वाढलं नैसर्गिकरित्या ते उरलेल्या 50%चं इन्कम वाढतात. दुकानातच जातील. कपडे घेतील. शाळेत पोराला पाठवतील. म्हणजे
एका सेगमेंटला उचलला, त्याला नीट केला आणि त्याने दुसऱ्या सगळ्या सेगमेंटला नीट केलं. परिणाम असा झाला की या राज्याचं दरडोई उत्पन्न एका वर्षाला 16% वाढतंय. किती टक्क्यांनी वाढतंय? 16% राज्याचं उत्पन्न वाढतंय. आणि आपलं महाराष्ट्राचं सगळी बॉम्बा बॉम्ब. मग आपले पुढे कुठे गेले? आपले नेते कुठे गेले? पवार साहेब डीप थिंकर. अरे बहुत डीप थिंकर आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कॉलेज झाली, मी जागेवरच आहे. फडणवीस साहेब, अरे काय गेम मारला फडणवीस. अरे गधड्या, तुला त्याचा गेम मारल्याबद्दल तुला काय मिळतंय? आणि या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत याला समर्पक उत्तर केसीआरच्या माध्यमातून आहे. बर, आता हे करायचंय, ठीक आहे. कसं करायचं? आम्हाला अशा पद्धतीच्या सुविधा पाहिजे. आणि त्याचबरोबर आमच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आम्हाला आमूलाग्र बदल हवा आहे. ज्या पद्धतीने तिकडे तेलंगणामध्ये 16% वाढतंय, महाराष्ट्रामध्ये वाढलं पाहिजे, देशामध्ये वाढलं पाहिजे. केसीआर तिकडे सिद्ध केलं, आम्हाला इकडे करायचं. ओके, पुढे काय? हे करायचं कसं? कारण केल्याने होतं रे, आधी केलंच पाहिजे. आपण जर नाहीच केलं आणि देवाला प्रार्थना करत बसलो, ते नाही शक्य. ते करावं लागणार आहे. कसं करायचं? आता ही 24 तारखेची सभा, जेव्हापासून ही सभेची चर्चा चालली आहे तेव्हापासून महाराष्ट्रात नुसता धिंगाणा चाललाय की काय काय होणार, काय काय बोलणार, काय आलो. तर या सगळ्या सभेचा धसका घेतलाय कारण हा माणूस कॉन्क्रीट आहे. मला एवढंच म्हणायचंय की या सभेला तुम्ही सगळेजण यायचंय. आएंगे क्या नहीं आएंगे सभा को? ये बोल के आएंगे क्या हर्षवर्धन यादव एमपी बन जाएगा, ये बोल के आएंगे कि जनता का फायदा होगा? अभी सभा के लिए आपको निमंत्रित करने आए हैं क्योंकि ये जो भी 2-5 मिनट में मैंने बात की है उस बात को समझिए. नेता का लैंड क्रूजर बदल सकता है, फॉर्च्यूनर आ सकता है, लैंड क्रूजर आ सकता है, मर्सिडीज आ सकती है, रेंज रोवर आ सकती है. हम लोग के पास ना अभी पेट्रोल के लिए भी पैसे नहीं है. क्या है? तो हमारी गाड़ी में पेट्रोल कैसा आएगा इसके बारे में सोचना है. केसीआर साहब ये कर चुके हैं. मेरी विनती है कि उनके सभा को आइए. उनका जो नियोजन है यहाँ से लेके जाने का वो हम करेंगे. क्या मदद कर सकते हैं हम देखेंगे. लेकिन हमको बजाज नगर से ज्यादा लोग सभा के लिए चाहिए. इसके लिए नहीं कि हर्षवर्धन यादव एमपी बनेगा. नो, हर्षवर्धन यादव को मारिए गोली. इसलिए कि जनता का कल्याण हो, दूसरा कोई करने वाला दिख नहीं रहा है. इसलिए आप आएंगे, ये आपसे मैं विनती करता हूं. पहली सभा अच्छी हो जाए, उसके बाद आगे धीरे धीरे हमको कदम बढ़ाते हुए राज्य की सरकार हमको लाना है. केंद्र में हमको प्रधानमंत्री के लिए केसीआर साहब को वहां पे लाना है. इसलिए नहीं कि हर्षवर्धन यादव की पार्टी प्रमुख है. नो, इसलिए कि वो बन जाएंगे तो हमारे घर में खुशहाली आएगी. मार्केटिंग गिमिक नहीं है, एक्चुअल है. इंटरनेट खोलेंगे, गूगल देखेंगे तो सारी चीजें आपके सामने आ जाएंगी. तो वो देखिए और वहां पे आइए. जाने का नियोजन हम अच्छे से करेंगे जितना हो सकता है हमसे. मगर ये जनता का विषय है कि हर्षवर्धन यादव का विषय नहीं है. और जब मैं ये बोल रहा हूं तो मैं पूरी रिस्पॉन्सिबिलिटी के साथ मैं ये बात कर रहा हूं. दूसरा कुछ भी इसके अंदर नहीं है. तो मैं रिक्वेस्ट करता हूं कि आप आएंगे. बजाज नगर के लोगों को पता है कि हर्षवर्धन यादव बिकता नहीं है. बजाज कंपनी के सामने अकेला हर्षवर्धन यादव ही जाके बैठ गया था या नहीं बैठा? हाँ, किसी में था दम कि साला बजाज के गेट पे जाकर के बैठे और बोले बजाज तू कोविड के रूल्स एंड रेगुलेशंस को फॉलो नहीं कर रहा, मैं तेरी कंपनी बंद कर दूंगा. बैठा कोई? शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अमके नेते ढमके नेते, घंटा कोणी तिकडे आला नाही. फाटून बसली घरामध्ये. नको 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 नको, बजाज साहेबांची कंपनी आहे. अरे गधड्या, मतदान लोक करतात, बजाज नाही करत तुला. आणि लोकांचे जीव जात असताना तुम्ही काय शेपूट घालून बसताय आतमध्ये. आम्ही उतरलो मार्केटमध्ये, गेटवरती उभं राहिलं, सारखं बजाज हल्लं का नाही हल्लं? सुधारलं ना बजाज त्याच्यानंतर? ते करायचंय आपल्याला. या देशामध्ये असल्या मस्त्या बंद करून द्या. सर्वसामान्य माणसाचा झेंडा वरती उचलायचा आहे. तुमच्या पाया पडतो. सभेला या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपकी बार किसान सरकार, आपकी बार किसान सरकार. देश का नेता कैसा हो
साहब जैसा हो, देश का नेता कैसा हो, केसीआर साहब जैसा हो. यानंतर मी बीबी पाटील साहेब यांना अशी विनंती करतो की आपण उपस्थित सर्व जनसमुदायांना संबोधित करावं. चालू ना आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे तेलंगणाचे आमदार जीवन रेड्डी साहेब, तसेच हर्षवर्धन जाधव साहेब, तसेच आमचे माजी मंत्री वेणुगोपालचारी साहेब, माणिक जाधव साहेब, यांच्यावरचे सर्व लोकांना माझा सप्रेम नमस्कार. जाधव साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे भारत देश कृषीप्रधान देश आहे, परंतु शेतकऱ्याची तर फार बुचंबना होते आणि शेताची आत्महत्या करून घ्यायची वेळ येते. बरेच लोक आमच्या बाजूचे कर्नाटकचे लोक आणि महाराष्ट्राचे लोक येऊन आमच्याकडे आम्हाला तुमच्या राज्यात घेऊन टाका अशी बऱ्याचदा विनंती केली होती. ते आश्वस्त ते काय होत नव्हतं म्हणून आम्ही म्हणलो की तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करू. पुढे आम्ही नॅशनल पार्टीकडून सगळ्या राज्यामध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आज इथं मिटिंग होणार आहे 24 तारखेला. या 24 तारखेला सगळ्या लोकांनी या मिटिंगला यावर्षी माझ्याकडून सगळ्यांना विनंती आहे. पहिल्यांदा आमची मिटिंग नांदेडला झाली होती, दुसऱ्यांदा लोह्याला, तिसऱ्यांदा औरंगाबादला होत आहे. डेफिनेटली माझा मतदारसंघ सुद्धा नांदेडला लागून मतदारसंघ आहे, जैराबाद मतदारसंघात. तिथं माझे मित्र जाधव सर आहेत, ते दोनदा माझ्या निवडणुकीत प्रचाराला आले होते. 2014ला पण आले होते, 2019ला पण आले होते. त्याचे नातेवाईक भरपूर आहेत माझ्या मतदारसंघात. त्याला माहीत आहे 14 मध्ये तेलंगणाची परिस्थिती कशी होती, 19 मध्ये कशी आहे आणि 23 मध्ये कशी आहे. म्हणजे नेमकं केव्हाही कुठल्याही सरकारी काम करते वेळी मॅनिफेस्टो घेऊन हे काम आम्ही तुमच्यासाठी करू म्हणून निवडणुका येत असते. परंतु आमचं सरकार असं आहे की लोकांची गरज बघून, लोकांच्या रिक्वेस्ट गरजेप्रमाणे योजना आणण्याचं काम आमच्या सीएम साहेबांनी केलेलं आहे. त्याचंच स्टार्ट म्हणून आतापर्यंत आम्ही जे काही विकास केलेला आहे, भारतामध्ये सगळ्यात जास्त जर विकास कुठल्या राज्यात असेल तर तेलंगणा राज्यामध्ये आहे. आज शेतकऱ्यासाठी आम्ही 10,000 रुपये प्रति एकर देतो, फुकट फ्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी देतो, फ्रीमध्ये पाणी देतो, 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स देतो, सगळ्या पिकाला MSP देतो. बरेच काही सुविधा आम्ही शेतकऱ्याला देण्याचं काम केलं आहे. म्हणून आमच्याकडे शेतकऱ्याची आत्महत्या 100% थांबलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे आज स्वतःकडे पैसे आहेत, कोणी कर्जबाजारी नाही. आमच्या इथं बहिणी आहेत, सगळे आई आहेत, त्यांना पण सांगायचं आहे महिलांसाठी आम्ही इतक्या योजना आणलेल्या आहेत महिलांकरिता. महिलांना जर डिलिव्हरी पेन सुरू झाल्यापासून आम्ही त्यांची म्हणजे व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना डिलिव्हरी पेन झाल्यापासून हॉस्पिटलची व्यवस्था असो, KCR किटची व्यवस्था असो, न्यूट्रिशन किटची व्यवस्था असो, लग्नासाठी 1 लाख रुपये देण्याची व्यवस्था असो, असे सगळे स्कीम्स घेऊन दलितांसाठी, वंचितांसाठी, मायनॉरिटीसाठी जवळपास 400 पेक्षा जास्त अवॉर्ड आमच्या राज्याला दिलेले आहेत, आमच्या मुख्यमंत्र्याला आणि आमच्या राज्यमंत्र्यांना. डेफिनेटली आमचं काम, आमचं सुद्धा स्टेट विदर्भासारखं एका मागासलेलं राज्य होतं, परंतु गेल्या 7-8 वर्षामध्ये आम्ही पिण्याची पाण्याची व्यवस्था असो की शेतीच्या पाण्याची व्यवस्था असो, इंडस्ट्रीज पॉलिसी असो, आपण सध्या आता वाळूज इंडस्ट्रीज एरियामध्ये आहोत. आमच्याकडे अशी परिस्थिती आहे सिंगल विंडोमध्ये. आज जर आपण ऍप्लिकेशन केलं परवानगीसाठी तर 15 दिवसात परवानगी भेटायलाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत, आणि 16व्या दिवशी कारखाना काम सुरू व्हायला पाहिजे, अशा प्रकारची पॉलिसी आहे. माझ्याच मतदारसंघामध्ये जवळपास 12,000 एकर इंडस्ट्रीज येणार आहेत. म्हणजे इंडस्ट्रीज पॉलिसी चांगली असल्यामुळे रोजगाराचे चान्सेस फार वाढतात, लोकांची म्हणजे पेईंग कॅपॅसिटी वाढते, लोकांचं डेव्हलपमेंट होते. अशा प्रकारे विकासाचे काम आम्ही गेली 7-8 वर्ष केलेले आहेत. तेच मॉडेल आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि इतर भारताच्या राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या 24 तारखेला सगळ्या लोकांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचं जे म्हणजे भाषण आहे ते ऐकायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करायला पाहिजे की भारताला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असल्या तर चांगला इनोव्हेटिव्ह कोणीतरी नेता पाहिजे की जे लोकांचा विचार करणाऱ्यापैकी आहे. आमच्याकडे अजून एक सगळ्यात मोठी स्कीम आहे दलित लोकांसाठी, दलित बंधू म्हणून. एका फॅमिलीला आम्ही 10 लाख रुपये त्यांना ग्रँट देतो. ते परतफेड करायची गरज नसते. त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या नॉलेजप्रमाणे ते इंडस्ट्री लावू शकतात आणि ते स्वतः आपण म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी अशा योजना आम्ही घेऊन आलेले आहेत. ह्या सगळ्या योजना आम्ही गेल्या 7-8 वर्षात पूर्ण केलेल्या आहे. म्हणूनच आमचं राज्य आहे भारतामध्ये सगळ्यात नंबर 1चं राज्य म्हणून ओळखलं जाते आणि कितीतरी बक्षीस आम्हाला देण्यात आलेले आहेत. अशा हेच कार्यक्रम आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यात राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा सगळ्यांना एकदा विनंती आहे की येणाऱ्या 24 तारखेला सगळ्या लोकांनी हमखास मैदानावर 5 वाजता यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि डेफिनेट तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आमची अजून सविस्तर माहिती आमच्या भाषणातून भेटणार आहे. धन्यवाद, फार फार धन्यवाद.
धन्यवाद पाटील साहेब, आपण अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन या प्रसंगी केलेले आहेत आणि तेलंगणा मॉडेल मध्ये तिथं काय रोल केलं जातं ते देखील आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून या मॉडेलचे रोल आपण करणार आहोत, त्यात कुठली शंका नाही. कारण खंबीर नेतृत्व सन्माननीय हर्षवर्धन दादा आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी सर्व काम करायला देखील या प्रसंगी तयार आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय वेणुगोपालाचार्य साहेब, माजी केंद्रीय मंत्री BRS पक्ष, यांना मी अशी विनंती करतो की उपस्थित जनसमुदायाला आपण या प्रसंगी संबोधित करावं. असं आता सर्वांना नमस्कार. जो मंच पे उपस्थित है सो अपना महाराष्ट्र का इंचार्ज, तेलंगाना का मुख्यमंत्री का खास आमदार, और ये चुनाव टाइम पे चुनाव तक अपना साथियों को भरोसा करने के लिए CM साहब भेजे सो आमदार आरमूर का आमदार जीवन रेड्डी साहब, और आपके प्रिय मित्र जो मराठी सांगते, कुशल बोलते, और अपना यहाँ का रिश्तेदार भी है और बीबी पाटिल साहब, हमारा क्षेत्र का प्रमुख वरिष्ठ नेता जी मानिक जी, और अपना कलम साहब, और मंच पर उपस्थित तो BRS का वरिष्ठ नेता जी, पात्रिकेय मित्र, जो ये प्रोग्राम को जलसा को हाजिर है सो भाई बहन सज्जन सबको धन्यवाद करते हुए मैं 2-3 मिनट में पूरा करेंगे. हमारा और एक मीटिंग क्षेत्र में भी है. मैं जो हर्षवर्धन जो बोले तो नहीं छोड़ता, 7 बजे बोल के बोले, उनका सामने हम लोग आ गए, उन्होंने भाग के आ गए. उन्होंने हमारा पास वेट कर रहे थे होटल पे. हम लोग दूसरा क्षेत्र में जाके दूसरा प्लेस में जाके इधर आए, तो उससे उनका देर कारण, फिर भी तेलंगाना मॉडल बोल के सबको बोल रहे हैं. अब तक वो कौन सा मॉडल है? मोदी साहब का मॉडल, गुजरात का मॉडल. गुजरात में क्या है? गुजरात में पूरा जो इंडस्ट्री होंदो, जो पोर्ट होंदो, जो एयरपोर्ट होंदो, जहाँ पर कोई तो पर प्राइवेटाइजेशन, वही बोल रहा हूँ भाई, प्राइवेटाइजेशन है. तेलंगाना मॉडल क्या है? नेशनलाइजेशन है. बोले तो अगर प्राइवेट में वो लोग बिक गए तो भी BRS हुकूमत देश में आए तो संपदा से वो परचेज करके जो मजदूर को गुजाम करने का तेलंगाना मॉडल है. यही तेलंगाना मॉडल है. और तेलंगाना मॉडल में 2014 में छोटा राज्य, लगभग 3.5 करोड़ का आदमी है. महाराष्ट्र बड़ीपन है, विदर्भ होंदो, नागपुर होंदो, बॉम्बे होंदो, पूरा महाराष्ट्र का देख के तेलंगाना बहुत छोटा राज्य है. भाई छोटा राज्य में 2014 से अब तक क्या क्या काम किए आप लोग देखे होंगे सब लोग. जब ऐसा कलम साहब बोले, अपना जीवन साहब भी बोलते, तेलंगाना में हम भी 4 टाइम आमदार चुनाव में था, तेलुगुदेशम पार्टी में था. जब मैं तेलंगाना आने के पहले दिक्कत था, हर चीज दिक्कत था. अभी ऐसा बात करें तो करंट 15 टाइम जाता था, 15 टाइम आधा घंटा में. फिर जनरेटर होना, इन्वर्टर होना, उसके वास्ते बैठता था. अभी तेलंगाना आने के बाद 2014 से अब तक हर क्षेत्र में जो कास्कार होने दो और अपना डोमेस्टिक होने दो, इंडस्ट्री होने दो, 24 घंटा देने का सरकार भारत देश में सिर्फ तेलंगाना में दे रहा. और कास्कार का 24 लाख मोटर्स, इलेक्ट्रिक मोटर्स उचित विद्युत देने का सरकार तेलंगाना में दे रहा. गुजरात हरियाणा में दे रहा, मगर 7 घंटा 8 घंटा दे रहा. तेलंगाना में 24 घंटा देने के बाद लगभग 1 करोड़ टन, लाख टन पैडी ये साल में अपना को साबित किया गया. 1 करोड़ 55 लाख का पूरा देश में है तो तेलंगाना का पैडी का नंबर क्या है, कितना है? 1 करोड़ टन अभी ये टाइम पे तेलंगाना में आ गया. कास्कार को क्या है? पीने का पानी होना, जिरायत को पानी होना और बिजली होना. उससे ज्यादा क्या करते?
और वो पूरा सहूलत सुविधा तेलंगाना सरकार कर रही। इसके अलावा भी जो अभी कपास रहते, सोयाबीन रहते, प्याडी रहते, एक बार बारिश टाइम पे नहीं आता, धूप में आता, नहीं तो अकाल वर्षा आता, वो भरोसा करने के लिए तेलंगाना सरकार हर काश्तकार के वास्ते 5 लाख रुपए 5,000 रुपए एक क्रॉप के वास्ते दे रहे। एक साल तो 10,000 रुपए उनका बैंक अकाउंट में, डेट जिसका मिडिल मैन नहीं, कुछ नहीं, आमदार नहीं, काश्तकार नहीं, बैंक अकाउंट में काश्तकार का अकाउंट में ये रैतु बंधु बोल के डाल रहा। ये सुविधा काम पर नहीं है। अगर बदकिस्मत से कुछ काश्तकार कुछ दिक्कत होता, अगर फ्रैक्चर होता, एक्सीडेंट होता, बदकिस्मत मर गए, तो उनका अकाउंट में 5 लाख रुपए 7 दिन का अंदर उनका अकाउंट में उनका बीवी के नाम पे दे रहा। ये तेलंगाना का मॉडल है। और जो माओसी लोग आए थे, उनका बेटी का शादी करे तो तेलंगाना में 1,16,000 शादी के पहले उनका अकाउंट में डाल रहे। ऐसा माइनॉरिटी कौन दो, मेजॉरिटी कौन दो, जो गरीब का रेचा निक जाए तो कल्याण लक्ष्मी शादी मुबारक पे डाल रहे। और घर में कोई साहिबा रहता, घर में कोई मौसी रहता, उनको कुछ कोई नहीं रहता, उसको भी 2,116 महीने उनका जीवन के वास्ते दे रहे। ये तेलंगाना सरकार है। एक बार प्रोजेक्ट का नियुक्त कर रहे, एक बिजली दे रहे, और कपास का नस्पतियात दे रहे, परचेस करे, जो धन मार्केट में आए तो सरकार तरफ से पूरा देश के वास्ते नहीं देख रहे, परचेस कर रहे। ऐसा पूरा लागू तेलंगाना में साबित करके हम बताए थे। उसलिए 2 टाइम जनता तेलंगाना को केसीआर में आशीर्वाद दिया गया, अभी तीसरा टाइम भी देने वाला रेडी है। उसलिए देश में सब लोग जनता को, किस खासकर को, क्षेत्र संगठन को, सरकार संगठन को जो तेलंगाना में सुविधा दे रहे, वो पूरा देश में देना, खासकर महाराष्ट्र में देना, औरंगाबाद में देना बोल के बीआरएस का मीटिंग 24 तारीख अभी औरंगाबाद में कायम किया गया। उससे तरफ से बीआरएस तरफ से आपको निवेदन करता हूँ, प्रार्थना करता हूँ, अधिक से अधिक संख्या वहां पर आके सीएम साहब को निर्देश करो, सीएम साहब का आशीर्वाद करो। बाद में बीआरएस के जो काम हम लोग करके बताए थे, यहाँ पर भी बताने के वास्ते हमारे को मौका दे बोलते हुए विदा लेता हूँ। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद सर, आपण या प्रसंगी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहेत। आपल्याच परिसरातील सर्वांना परिचित असलेले, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठे नाव कोरलेले आहेत, आपल्या या बजाजनगर परिसरामध्ये वाळूज एमआयडीसी मध्ये राजनगावमध्ये छोटीशी त्यांनी एक शिवकाऊ या नावाची संस्था ओपन केली। ती देखील या ठिकाणी या थोडंसं आपल्याला बोलणार आहे। सन्माननीय आयजी जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या प्रसंगी सर्व स्टेजवर बसलेले सर्वांना माझा नमस्कार, आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित आहे त्यांना सुद्धा नमस्कार। अचानक हा कार्यक्रम समजल्यामुळे साहेबांचा फोन आला, आम्ही खूप धावत आलो। खरंच मी 2 मिनिटं तुमचा वेळ घेणार आहे, कारण साहेबांचं कार्य आणि TRSचं कार्य प्रत्यक्ष मी तिथं 2 महिने पाहिलेले, आणि आम्ही प्रॉपर नांदेडचा आहे, आणि आमचा सर्व भाग आंध्राला, तेलंगणाला पूर्ण अटॅच आहे। आम्ही सर्व लोक असं तिथं निवेदन देतो कलेक्टर यांना की आम्हाला तेलंगणाला जोडून टाका, का तेलंगणामध्ये एवढं कार्य आहे। जेव्हा 2014 मध्ये साहेबाच्या इलेक्शनसाठी मी गेलो होतो, आणि साहेब पाटील साहेबांना आहे, आणि पाटील साहेब म्हणजे आमचे सर्व नांदेडचे एक प्रेरणास्थान। खरंच मला आज इथं पाटील साहेब सोबत बोलण्याबद्दल खूप मला ऊर भरून येते। TRSचं एवढं छान काम आहे, मी स्वतः इलेक्शन मध्ये प्रत्येक गावात जाऊन पाहिलं, कुठंच प्रचार करायची गरज नव्हती। साहेब जर तिथं आले TRSचे कार्यक्रम म्हणले की आवर्जून लोक असे भयानक तिथं, म्हणजे चांगल्या लीडनं एवढी सुविधा आहे। माझे नातेवाईक आहेत, कारण माझा जे देगलूर मुखेड तालुका आहे 50% आम्ही तेलंगणामध्ये नातेवाईक आहे। ते सांगतात की जेव्हा पेरणी शेतकऱ्याची होते
त्याच्या अगोदरच शेतकऱ्याचं न सांगता एकरी 10,000 रुपये पैसे त्यांच्या अकाउंटला पडतात. त्या शेतकऱ्यांना तिथं काळजी नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पेरणी कशी करायची, काय करायची खूप काळजी असते. क्रॉप लोन देतो शासन आपलं, ते पेरणी झाल्यानंतर भेटतो, पण तेलंगणामध्ये पेरणीच्या अगोदर भेटतो. त्यासाठी तिथले शेतकरी खूप काही म्हणजे सुखी आहेत. सर्वांना वाटते जे आम्ही तेलंगणाच्या आजूबाजूला आहे असंच कार्य आमच्या नांदेडच काय सर्व महाराष्ट्रामध्ये तसंच भारतामध्ये TRSचं राज्य या खरंच शेतकरी सुखी राहतील सर्वसामान्य. का हा मॉडेल तेलंगणामध्ये स्वतः मी पाहिलेले. खूप शेतकरी तिथे सर्वसामान्य खूप काही सुखी आहेत. एखाद्या गरीब मुलीचं लग्न असेल त्यांच्यासाठी जर समजलं रजिस्ट्रेशन केलं लग्नाच्या अगोदरच त्यांना काही येते. ठीक आहे, टाइम संपलेला आहे. साहेब, आम्ही सर्वजण इथं जे आहे सर्व आम्ही तुमच्या पाठीशी आहे. सर्व नंदीग्राम जे काही इथले आहेत आणि माझी जी शाळा आहे वसंतराव पाटील साहेबांच्या वडिलाच्या नावानंच आहे. पाटील साहेबांना आमच्या लोकांसाठी बरंच काही आम्हाला इथं खूप काही एक पतसंस्था आहे साहेबांनाच ओपन करून दिलेत. त्या पतसंस्थेत जर कोणाला काही झालं अचानक 1 लाख रुपये आम्ही फंड देतो. ते सर्व काही साहेबाचेच आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय BRS. कदम साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण या प्रसंगी अवघ्या थोड्याच याच्यामध्ये आपण मार्गदर्शन करावं. भावांनो, मी काही फार मोठा वक्ता नाही, काय नाही, फक्त मी एक नाव वारीक म्हणून या सभेत आमंत्रण दिलेलं आहे, द्यायला आलेलो आहे. आणि मला एक सांगा, आपल्या गावामधल्या एका वारक्यानं नाव्याने जेव्हा उद्या आपणाला इतक्या वाजता इथं जेवायला आहे म्हटल्याच्या नंतर जेवायला भेटतंय का नाही? भेटतंय ना? तसं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर आपण KCR यांना महाराष्ट्रामध्ये आणूया भावांनो. तर आणि तरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. नाही तर महाराष्ट्राचा मसनवाटा हे ठरलेलं आहे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि वाळूज म्हणजे काय लय मोठे सिटी नाही, लय मोठी शहर नाही. शहराचा सगळा तुमचा मसनवाटा झालाय. रेड्डी साहेब, मला एक सांगा, आमच्या ग्रामीण भागाची अवस्था एवढी वाईट झाली 30, 35, 40, 45 वर्षाचे पोरं घोड मुंजे म्हणून हिंडायला लागले. त्याला कोणी पोरगी द्यायला तयार नाही. तुमच्या वाळूज मध्ये काय आहे मला माहित नाही. म्हणजे ही अवस्था ग्रामीण भागाची. म्हणजे ग्रामीण भागातल्या पोरायचं कसं झालेलं आहे? चांगली पोरगी नोकरीवाल्याला, इकून तिकून थोडी चांगली पोरगी व्यापाऱ्याला, राहिलेला खेंडरा मेंढरा माल सगळ्या शेतकऱ्याच्या पोरायला भेटायला लागलेला आहे भावांनो. त्याच्यामुळे ही जर अवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर KCR हाच उपाय आहे. जमलेल्या सर्वांना माझा राम राम, नमस्कार. आज यह कार्यक्रम में जमलेल्या सर्वांना प्रमुख पावन हमारा MP खासदार बीबी पाटिल साहब, हमारा अपकमिंग MLA हर्षवर्धन जाधव साहब, हमारा सीनियर सेंटर में एक्स मिनिस्टर हमारा भाई बड़े भाई वेणुगोपालचारी साहब, हमारा BRS के हमारा लीडर हमारा प्रेसिडेंट साहब ये मानिक कदम साहब, हमारा अंकित एंड शिवान माजी आमदार कल अभी ये प्रोग्राम के लिए कल रात में बात चली. रात में 10 बजे हमने बोला, सुबह उठ के आज 1000 से ऊपर लोग एक जगह पे जमा हो गए तो उसके लिए काम करे. सो कैलाश यादव, हितेश पाटिल, नागेश्वर भास्कर, श्याम पाटिल, दिनकर पवार और सब ज्यादा बोलना बोले तो आधा घंटा लगता. भूख लागली पूरा हमारा भाई लोगों को सबको राम राम. और एक बार अभी हम यहाँ आज जो मीटिंग का उद्देश्य में 26 तारीख 24th of this month
यहाँ पे आम कास ग्राउंड में हमारा बीआरएस सीएम साहब केसीआर साहब बीआरएस का प्रेसिडेंट उन्होंने आ रहे, किसको गालियां देने को नहीं आ रहे। हम बोल रहे जो तेलंगाना मॉडल महाराष्ट्र में होना, गुजरात का गोलमाल मॉडल नको हमको। यहाँ की सीएम का दम है तो हमारा तेलंगाना मॉडल दे दो। तेलंगाना मॉडल में तो क्या है, रॉकेट साइंस नहीं है। ये महाराष्ट्र तेलंगाना की रिश्तेदार है, इधर का शादी उधर, उधर का बेटी इधर देते, यहाँ की बेटी उधर देते। महाराष्ट्र तेलंगाना रिश्तेदार, उधर शादी हो गए तो हमने 1,01,116 रुपए हमने दे रहे, यहाँ पे कुछ भी नहीं मिल रहे। वो होना नहीं होना आप बोलो। अभी तक 12 लाख लोगों को हमने शादी मुबारक कल्याण लक्ष्मी में 1,01,116 रुपए हमने दे दिया। अच्छा है कच्चा है ये होना, शादी मुबारक कल्याण लक्ष्मी होना। हाथ उठाओ यहाँ पे सब, पूरा महाराष्ट्र में होना, इधर नको, इधर नको। ऐसा किसान लोगों के लिए सोच केसीआर साहब काम कर रहे, 24 आवर्स बिजली फ्री दे रहे। अच्छा है, एक पैसा भी नहीं है, क्वालिटी करंट है। अभी इधर आ गए तो माइक पकड़ तो 10 बार करंट जाते। सुबह एक मीटिंग में गया 15 बार करंट गए। 24 आवर्स करंट होना ना, ये तेलंगाना मॉडल है। मोटर को मीटर लगाना वो गुजरात फेक मॉडल है, मोदी का मॉडल है। सही है ना, ये सही है ना। किसान एक आदमी कहीं खाना खिला तो वो अच्छा रहे ना, उसको आशीर्वाद देते लोग। पूरा देश के लिए खाना खिला रहे, प्राइम मिनिस्टर को खाना खिला रहे, सीएम लोगों को खाना खिला रहे, आमदार खासदार लोगों को, जमेली आप लोगों को, सब लोगों को खाना खिला रहे ये किसान लोग। महाराष्ट्र में डेली 7-8 लोग मर जा रहे, आपको मालूम है ना। ये खाना खिलाने वाला शिकायत लोग मरना अच्छा है, इसलिए वो नहीं होना बोले तो हमने वहां पे जो किसान लोगों को खर्चा में नहीं जाना, 1 एकड़ को इन्वेस्टमेंट के लिए उसको 10,000 दे रहे, इधर भी 10,000 देना बोल के हम विज्ञप्ति कर रहे। सही नहीं है। हम महाराष्ट्र एक बार खत्म रखे, महाराष्ट्र में सीएम केसीआर साहब एक भाषण दिया नांदेड़ में। पहली भाषण को डर के यहाँ के बजट में महाराष्ट्र गवर्नमेंट खेतकार लोगों के लिए, किसान लोगों के लिए 6,900 करोड़ दिया। सही नहीं है, ये सही नहीं है। 6,900 को हमको 1 एकड़ को 10,000 होना, कितना भी फार्मर्स है तो हमने 80,000 करोड़ दिया, 1 एकड़ के लिए 10,000 दिया, पूरा सरकार लोगों को, किसान लोगों को दिया। वो मॉडल इधर होना बोले अच्छा है ना, अच्छा है बोलो। हाथ उठाओ, आधा ही 2 हाथ उठाना। अच्छा है ना, ये केसीआर मॉडल अच्छा है, मोदी मॉडल अच्छा है। केसीआर मॉडल अच्छा है बोले से लोग हाथ उठाना, और 2 दिन बोल के फिर हम जाते मीटिंग सक्सेस करना। और ये कई किस्मत से फार्मर मर जा रहे, उसके लिए भी हमने 5,72 आवर्स में दे रहे। कष्टकार के लिए और कृषक के लिए, कामदार के लिए हमने गवर्नमेंट तेलंगाना में काम कर रहे। कष्टकार के लिए, किसान के लिए, कामदार के लिए भी गवर्नमेंट रहना हमने बोल रहे। ये मॉडल अच्छा है नहीं, वो तेलंगाना मॉडल है। उधर पानी दे रहा, बिजली दे रहा, कोई मर गई तो 5 लाख दे रहा, बच्चा पढ़े तो 1,25,000 खर्चा करके 1,000 गुरुकुल पाठशाला देके उसमें पढ़ा रहे हमने तेलंगाना गवर्नमेंट। वो स्कूल्स यहाँ पे रहना बोल के हमने विज्ञप्ति कर रहे आपका सीएम यहाँ की महाराष्ट्र। उसके लिए जो तेलंगाना मॉडल इधर होना, वो तेलंगाना मॉडल बोलने के लिए हमारा सीएम साहब 24th of this month यहाँ पे आम कास्ट ग्राउंड में आ रहे। आप एक आदमी नहीं है, एक आदमी 100 आदमी लेके आता है। बजाज नगर से कम 10,000 लोग आओगे, आते नहीं आते भाई, कैलाश भाई आएंगे एक लाते 1000 इंटू लाते, लाने वाला आप उठाओ, हम जाते, हमारा काम हो जाता। केसीआर साहब इवनिंग 5 बजे आके उधर भाषण देते आमगास ग्राउंड में। एक युवता, यंगस्टर्स, सब लोगों को लेके आता।
लेके आने वाले 2 हाथ उठाओ, हम चाहते देखो लेके आएंगे। देश का नेता कैसा हो, क्या बोला, देश का नेता कैसा हो, तो झम से जोर से मोदी की सुनाना, 2 हाथ उठाना। देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, सही है ना? अब की बार जोर से बोले तो बंद कर देते, भूख लगी मेरे को भी, भूख लगी भाई। अब की बार केसीआर बीआरएस, देश का नेता कैसा हो। थैंक यू भाई। फिर 24 की इवनिंग 5 बजे एक आदमी 100 लोगों को पकड़ के 10,000 को लेके आना, लेके आते हैं ना, बात दे रहे, प्रॉमिस कर रहे। ओके, थैंक यू। हमारा हर्षवर्धन यादव को स्पेशल थैंक्स, बहुत अच्छा मीटिंग ऑर्गेनाइज करे। कैलाश और हमारा भाई लोग, बजाज नगर का पूरा हमारा बहनी, पूरा सब लोगों को सर्वांना माझा राम राम।